टाकळी भान येथील 4थ्या राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा प्रोफेसर सुवर्णा गुंडचव्हाण या मराठी साहित्य संस्कृती संवर्धनासाठी मराठी बोलीभाषा मोलाची भूमिका बजावतात. ग्रामीण भाषा साहित्य संस्कृती संवर्धनासाठी चळवळ उभी राहिली पाहिजे. त्यासाठी ग्रामीण साहित्य हा एक ऊर्जा स्रोत आहे. तो अभिजात मराठी भाषा साहित्य संस्कृतीला समृद्ध करत असतो. जीवनदायी कौशल्याचा एक मूर्तिमंत संस्कार आहे. अनादी काळापासून पवित्र झालेल्या या नेवासा भूमीने वेगवेगळ्या काळात जगाला आनंदी जीवनाचा मूलभूत ज्ञानाचा मूलमंत्र दिला आहे. या संमेलनाच्या निमित्ताने त्या बोलत होत्या. पुढे त्या म्हणाल्या की ग्रामीण साहित्य हे अनादी काळापासून चालत आलेल्या संस्कृतीला प्रवाहित करत असतात. ग्रामीण साहित्य चळवळीतून विधायक विचारांना व जीवनाला गती देत असतात. यासाठी नवीन पिढीपर्यंत पोहोचणं महत्त्वाचे आहे. त्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरते. आज साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आध्यात्मिक, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक व सांस्कृतिक तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रातील जाणकारांना या साहित्य संमेलनात आमंत्रित करून एका ग्रामीण जीवन जाणीवानी जोडून घेतले आहे. या भावनेने साहित्य संस्कृती माध्यमांनी घेतली तर अभिजात मराठी भाषा साहित्य संस्कृती संवर्धनासाठी तळागाळातील लोकांपर्यंत संस्कार पोहोचण्यास मदत होईल. त्यासाठी प्रसार माध्यमांच्या सकारात्मक रीतीनं जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे. राजकीय बळ असेल तर प्रशासन स्तरावरून संवर्धन केले पाहिजे. तरच हा वारसा पुढच्या पिढीला सुपूर्त होईल. तो जाणीवपूर्वक प्रयत्नाने उद्याचं भविष्य उज्ज्वल असणार आहे, असं मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रोफेसर सुवर्णा गुंडचव्हाण यांनी प्रतिपादन केले. या प्रसंगी व्यासपीठावर संमेलनाचे उद्घाटक डॉक्टर राजन लाखे, मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रकाश कुलथे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर बाबूराव उपाध्ये, जल अभ्यासक विलास सोनू पाटील, ज्येष्ठ साहित्यिक संजय पवार, ज्ञानेश्वर संस्थांचे विश्वस्त हरिभक्तपरायण माऊली शिंदे उपस्थित होते. दिवसभर चाललेल्या कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. गीत सादरीकरण, परिसंवाद, काव्य संमेलन आयोजित करण्यात आले.